सिया पाटील. आज मी शिर्डीमध्ये आहे आणि शिर्डीमध्ये महत्त्वाचे आहे. एक तर साईबाबांचं दर्शन आणि दुसरं इथे आपला एक प्लांट आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट, ज्याचं नाव आहे शिऑन ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी याच्यामधूनच तुम्हाला कळलं असेल की हे शेतीशी पर्यावरणाशी निगडीत आहे. तर चला तर मग इथे नेमकं काय बनतं ते आपण बघूया. हा प्लांट सुरू करण्याची कारणं खूप सारी आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर शेतकऱ्यांसाठी खूप बेनिफिशियल आहे आणि दुसरं पर्यावरणामध्ये प्रदूषण होत नाही. आता शेतकऱ्यांसाठी हे कसं बेनिफिशियल आहे? पूर्वी कसं व्हायचं की शेतकऱ्यांचं पीक निघून गेलं की पालापाचोळा जो उरायचा किंवा जो कचरा उरायचा तर तो त्यांना फेकून तरी द्यावा लागायचा किंवा जाळून तरी टाकावा लागायचा. पण आता आपण हा पालापाचोळा त्यांच्याकडून विकत घेतो, त्यामुळे शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतात आणि आपणही त्या रॉ मटेरियलचा चांगला उपयोग करतो. तर तो कसा उपयोग करतो मी तुम्हाला दाखवते. त्या आपल्या शिऑन ग्रीन एनर्जीमध्ये आपण ब्रिकेट्स बनवतो. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे की ह्या ब्रिकेट्स कशा बनल्या जातात. हे जे रॉ मटेरियल आहे याचं कॉम्बिनेशन मिक्स होऊन कन्व्हेयरच्या इथे जमा करावं लागतं. कॉम्बिनेशन मिक्स करून जे गोळा केलेलं रॉ मटेरियल होतं ते ह्या कन्व्हेयरमधून येऊन इथे बाइंडिंग होतं आणि त्याची अशी ब्रिकेट बनते. ब्रिकेट्सचा उपयोग बॉयलरसाठी केला जातो. ज्या ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये बॉयलर यूज केला जातो तिथे ह्या ब्रिकेट्स वापरल्या जातात आणि कोल आणि फायरवूड हे ब्रिकेट्सचं दुसरं ऑप्शन आहे. अशा प्रकारच्या ब्रिकेट्स बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये वापरल्या जातात, जसं टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये, डिस्टिलरीज इंडस्ट्रीजमध्ये आणि डेअरीमध्ये सुद्धा वापरल्या जातात. आपला हा प्लांट साधारण 2 एकरमध्ये आहे, कारण रॉ मटेरियलच्या स्टोरेजसाठी आपल्याला जागा जरा जास्त लागते. आणि या प्लांटची संपूर्ण जबाबदारी माझा बिझनेस पार्टनर आहे रोहित वाणी, जो माझा भाऊ सुद्धा आहे. तर तो बघतो आणि अतिशय चांगलं काम करतो. इथली सगळी मॅनेजमेंट, जे काही काम आहे ते सगळी जबाबदारी मी रोहितकडे देऊन टाकलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की तुमच्या शेतातलं पीक गेल्यानंतर जे काही राहिलेला पालापाचोळा आहे ते तुम्हाला विकायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन. तर त्याच्यावरती संपर्क साधा आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात योग्य तो मोबदला मिळेल.